तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ या 3 रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण व श्रवण आपण इथं करतो आहोत. क्रांती आणि प्रतिक्रांती हा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ समजण्याच्या मालिकेमधला दुसरा ग्रंथ. तिसरा ग्रंथ कार्ल मार्क्स आणि बुद्ध. ग्रंथ तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतात. मला फीडबॅक मिळतं, कोणाकोणाचे फोन येतात. कारण कोण समजवतंय आणि पुढच्याला समजतंय की नाही. तर काही चिकित्सक विद्यार्थी असतात, नाही समजलं की ते विचारतात. तसे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून दिवसातून 2-3 तरी मला फोन येतात की भंतीजी इथं नाही समजलं, भंतीजी हे काय. कारण बाकी ठिकाणी जसे निरर्थक प्रश्न असतात तसे निरर्थक प्रश्न नसतात, वैचारिक प्रश्न विचारले जातात. म्हणून ग्रंथाचा प्रभाव पडतोय असं आपण समजायला काही हरकत नाही. कारण तुम्ही कुठलीही कृती करता त्याला 2 गोष्टीचे प्रमाण असते. पडताळा नाही का आपण मागे गणित 3री-4थीत असलं की गणित सोडवलं तर मागच्या बॅकवर उत्तर असायचं, त्याचं आपण सोडवलं की नाही ते बरोबर आहे की नाही पाहण्याचं एक पॅरामीटर असायचं. तसं आपणही आता ग्रंथ वाचतो तर ते खरोखरच पोथीसारखं नुसतं वाचलं आणि सोडून दिलं असं होतंय का. तर त्याचे 2 पॅरामीटर आहे की आपल्या चेहऱ्यावरती की ते आपल्याला समजलंय की नाही समजलंय तर आपला चेहरा सांगत असतो. आणि दुसरी गोष्ट आपली उत्सुकता की जर नाही समजलं तर ते विचारण्याची एक वृत्ती किंवा प्रवृत्ती असते. त्याच्यावर समजते की ग्रंथ आणि थोड्या प्रमाणात का ना होईना पण हा ग्रंथ रुचीपूर्ण यांनी ऐकल्या जातोय. होऊ शकतं की मनोरंजनात्मक असेल त्याच्यामुळे असेल. कारण जेव्हा आपण बुद्ध आणि त्याचा धम्म वाचला तेव्हा एवढे मला कधी फोन आले नाहीत. परंतु ह्या ग्रंथावरती बऱ्याचशा लोकांचे फोन येतात. मग कधी कधी काय असतं की त्यांना अर्धी माहिती असते आणि आपण इथे अर्धी माहिती सांगितली की त्यांच्या विचारामध्ये भर पडते. तसं असेल किंवा खरोखरच आम्हाला माहिती नाही आणि अज्ञानापोटी आम्ही त्या रूढी वाहत होतो, आता याच्या पुढे वाहणार नाही, असंही काही काही जणांची फोन येतात. आणि आपण त्याच्यावरती समाधान मानायचं की आपल्या ह्या प्रयत्नाला छोटा का होईना परंतु प्रतिसाद मिळतोय, फळ येतंय. आणि कालपर्यंत आपण बघितलं होतं की परशुराम की क्षत्रिय आणि ब्राह्मणामधला जो वाद आहे, जो संघर्ष आहे, त्याच्यामधलं एक आपण विश्वामित्राचं पात्र पाहिलं होतं आणि दुसरं हे परशुरामाचं. छोटे छोटे तर खूप पाहिले परंतु हे 2 जवळजवळ सर्वांना माहिती आहेत, सर्वांनी कधी ना कधी ऐकलेली आहे. परंतु जसं मी काल सांगितलं की ही जी ग्रंथनिर्मिती त्यांनी केली ती प्रतिक्रांतीला भक्कम करण्याकरता आणि ती भक्कमपणाने झाली की मातेचा खून करणारा परशुरामही त्याला देवाचं स्वरूप, कारण हा सहावा अवतार आहे त्यांच्या. विष्णूचा कितवा अवतार आहे? 6वा की 7वा अवतार आहे. म्हणून त्या अवतारामधलं देव पण आईचा खून करणाऱ्या पुरुषालाही त्यांनी दिलं. म्हणजे त्यांच्या ग्रंथ कौशल्याची तारीफही करावं लागेल. की कधी कधी म्हणतात ना की एखाद्या पिक्चर मधला खलनायकही भाव खाऊन जातो, तशातला प्रकार आहे की हा अवतार आईचा खून करणारा अवतार असून कितीतरी लोकांचे क्षत्रियाचे वध करणारा असूनही त्याला देवत्व प्राप्त करून दिलं आणि त्या लोकांनी ते मान्य केलं. आपल्या पूर्वजांनाही बऱ्याचशा वेळेस ते मान्य केलेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे चारित्र्य का आपल्या पुढे समर्पित केलं. जसं विश्वामित्राच्या याच्यामध्ये पहिला तो क्षत्रिय असताना ब्राह्मण झाला, तर कसाही ब्राह्मण झाला तरी ब्राह्मणाचं चारित्र्य काही विसरत नाही. तशा प्रकारे इथे परशुरामाचं चारित्र्य 2-3 ठिकाणाहून बाबासाहेबांनी घेतलेलं आहे. की पहिलं त्याचा उद्देश आहे की तो पितृसत्ताक पद्धतीचा प्रतिनिधी आहे.
जर बुद्धाच्या अगोदरची परिस्थिती पाहिली, आता जर तुम्ही आधुनिक जगामध्ये आपल्या माहिती करता इतिहास कुठून सुरू होतो आपला? प्राचीन इतिहास बरेचसे लोक म्हणतात की बुद्ध काळापासून सुरू होतो, परंतु बुद्ध काळाच्या अगोदरही मोहेंजोदडो आणि हडप्पा ह्या सभ्यता जेव्हा सापडल्या तेव्हा तिथून खरा इतिहास सांगायला सुरुवात होते. आणि मग त्या संस्कृतीवरती, त्या सभ्यतेवरती सगळ्यांनीच आपला दावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. का केलेला आहे? तर त्यातली लिपी अजून वाचल्या गेली नाही आणि म्हणून ते संभ्रमात आहे की ती सभ्यता, कारण ती सभ्यता सांगतात की इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीची आहे. राखेगडीची सापडली तिथं 7000 वर्षापूर्वीची म्हणतात. आणि मग त्याला पॅरेलल ती लोक वेगवेगळे तर्क देतात की ती हडप्पा संस्कृती किंवा त्याला पहिले सिंधू संस्कृती म्हणायची. सिंधू संस्कृती का म्हणायचे? तर सिंधू नदीच्या काठाला ती शहरं वसलेली होती म्हणून तिला सिंधू संस्कृती म्हणायची. पण मोहेंजोदडो आणि हडप्पा हे शहर त्या सिंधू नदीच्या पुढे, म्हणजे ते आताच्या पाकिस्तानचं जे पंजाब आहे त्या पंजाबमध्ये सापडलेलं आहे हडप्पा आणि मोहेंजोदडो हे सिटी, ते सिंधू नदीच्या काठावरती नाहीये. आणि म्हणून त्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव दिलं. आणि तिथेही जे सापडलेले अवशेष आहेत, मग त्याच्यावर सर्वच जण दावा करतात की ते वैदिक पद्धतीमधले आहेत, तर कोणी म्हणतं ते बौद्धकालीन आहे, परंतु अजूनही ते सिद्ध झालेलं नाही. पण बरेचसे त्यातली जी नाणी सापडलेली आहेत किंवा सिंबॉल सापडलेली आहेत ते बौद्ध संस्कृतीशी मिळती जुळती आहेत. आणि म्हणून मग बौद्धाचाही दावा होतो की आताचा बुद्धाचा इतिहास इसवी सन 600 वर्षापूर्वीचा आहे, कारण बुद्धाचा जन्म इसवी सन 600 पूर्वीचा असला आणि तो इतिहास मात्र 3000 वर्षापूर्वीचा आहे. मग मात्र आपल्याला 27 बुद्ध झाले त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो की खरोखर जर बौद्धाची संस्कृती असेल तर, सभ्यता असेल तर. आणि म्हणून बाबासाहेबांनी तेवढ्या लांब न जाता हा जो क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ घेतलेला आहे हा नेमका इसवी सनाच्या नंतरची ही संस्कृती निर्माण केलेली आहे, म्हणजे ग्रंथ निर्माण केलेले आहेत आणि त्याची चिकित्सा बाबासाहेबांनी केली. आणि मग त्याच्यामध्ये की परशुरामाचं पात्र आहे, तर परशुरामाच्या पात्रामध्ये नेमकं बौद्ध संस्कृतीला किंवा बुद्धाच्या क्रांतीला काय काउंटर केलेलं आहे? तर बुद्धाच्या याला काउंटर केलेलं आहे की बुद्धाने सांगितलंय की विनाकारण हत्या करू नका, तर यांनी आईच्या हत्येपासूनच सुरुवात केलेली आहे. बुद्धाने सांगितलं की आई आणि वडिलाची हत्या केल्यानंतर मोक्ष मिळणार नाही किंवा निर्वाण मिळणार नाही, इथं याला चिरंजीव बनवून टाकलेला आहे. एवढंच नाही तर जेव्हा क्षत्रियाचा खून करतो, सगळे क्षत्रिय नष्ट करतो, तेव्हा जिवंत असलेल्या क्षत्रियाच्या विधवा ह्या ब्राह्मणापासून क्षत्रियाच्या वंशाची उत्पत्ती करतात. म्हणून बौद्धाच्या तिसऱ्या शिलाला चॅलेंज केलेलं आहे. कुठलं शिल आहे तिसरं? की मी व्यभिचार करणार नाही. इथं उघड उघड व्यभिचाराला मान्यता दिलेली आहे, म्हणजे त्या विधवा ब्राह्मणाशी समागम करून क्षत्रियाची निर्मिती करतात. तर कुठल्याला काउंटर केलेलं आहे? तिसऱ्या शिलाला काउंटर केलेलं आहे. म्हणजे पहिलं की हत्या करायची नाही त्याला काउंटर केलं, दुसरं व्यभिचारालाही काउंटर केलेलं आहे. आणि एका याचं वर्चस्व जिथं समतेचा पाया आहे तो समतेचा पाया उद्ध्वस्त करण्याचं काम परशुरामाने केलेलं आहे. म्हणून हे क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये जेव्हा बाबासाहेब लिहितात की ब्राह्मण आणि क्षत्रिय, नुसतं शूद्रालाच नाही तर क्षत्रिय आणि ब्राह्मणाचाही संघर्ष त्यांनी कशा करता केला होता की ब्राह्मणाचाही बंड होऊ नये, ब्राह्मणाच्या विरुद्ध क्षत्रियाचाही बंड होऊ नये, म्हणून तिथे ब्राह्मण श्रेष्ठ दाखवण्याकरता परशुराम आणि विश्वामित्र जन्माला घातले की क्षत्रियामधलाच विश्वामित्र ब्राह्मण होतो आणि तो क्षत्रियावर अत्याचार करतो आणि परशुराम तर क्षत्रियाचा नायनाट करण्याकरताच जन्म घेतो. आपण त्याचा आतापर्यंत बघितलंय, आता पुढेही अजून थोडंसं परशुरामाचं पात्र बाकी आहे, ते बघूया आपण काय म्हणतात ते. तर ब्राह्मणाचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करणारी अनेक उदाहरणे वायूने या प्रसंगी सादर केली. त्यानंतर अर्जुनाने ब्राह्मणाविरुद्धचे आपले शत्रुत्व संपुष्टात आणले व त्याचा तो मित्र बनला. अनुशासन पर्वात त्याने असे म्हटल्याची नोंद आहे, मी ब्राह्मणासाठी सदैव सातत्याने जीवन जगत आहे. मी ब्राह्मणाची भक्ती करतो व त्यांना सातत्याने नमस्कार करीत असतो. या दत्तात्रेय ब्राह्मणामुळे मला आज हे सर्व सामर्थ्य प्राप्त झाले, त्यामुळे मी धर्माचे आचरण करीत आहे. इथे ह्या अर्जुनाला देवाचा दूत आहे वायू
हा ब्राह्मणाचं बरचसं वर्चस्व समजावून सांगतो. कारण अर्जुन कोण आहे? क्षत्रिय आहे, आणि तो क्षत्रियाचा तिरस्कार करतो तेव्हा हा त्याला समजावायला जातो. इथे एक शब्द त्यांनी वापरलेला आहे की दत्तात्रेय ब्राह्मणामुळे. इथे मला वाटतंय हे ट्रान्सलेट मध्ये काहीतरी चुकी असावी. दत्तात्रेय हा कोण आहे? देव आहे. तुम्ही दत्त जयंती ऐकली असेल की नाही? थोडं तरी तुम्हाला माहिती आहे. 3 मुंडक्याचा देव पाहिला असेल तुम्ही. त्याला काय म्हटलंय? दत्तात्रेय. हे कोणाला काउंटर होतं? तुमच्या त्रिरत्नाला. बुद्ध, धम्म आणि संघ होतं, त्याचा दत्तात्रेय निर्माण केला. आता बुद्ध, धम्म आणि संघ हे कशा करताय? तर बुद्ध संस्थापक आहे. बुद्धांनी सांगितलेली वाणी म्हणजे धम्म आहे, आणि त्याच्या प्रचाराकरता निर्मित केलेला संघ आहे. यांनी दत्तात्रेयाची निर्मिती कशी केली? तुम्हाला माहिती आहे की माहिती नाही? माहिती नाही. हे तिन्ही दत्तात्रेय कोण आहे? ब्रह्म, विष्णू आणि महेश आहे. आता ब्रह्माला बायको नाहीये, पण विष्णूला आणि महेशाला बायको आहे. आणि पृथ्वीवरती एक अनुसया नावाची पतिव्रता बाई आहे. परत एक लक्षात घ्यायचं की पृथ्वीवर जे जे बी उदात्त निर्माण केलंय, म्हणजे ज्याला आपण लौकिक म्हणू, त्याला सगळ्यांना असुर किंवा दैत्य म्हटलंय, राक्षस किंवा दैत्य म्हटलंय. आणि चुकूनही त्यांना मात्र त्या असुराच्या बायकांना कलुषित करता आलं नाही. त्या पतिव्रता दाखवल्या. ज्या स्त्रिया आहेत की नाही त्या पतिव्रता दाखवल्या. मग तुम्हाला वृंदा असेल, अनुसया असेल किंवा मंदोदरी असेल, ह्या सगळ्या पतिव्रता आहेत. कारण त्याला चुकूनही ह्या राक्षसांच्या बायका कलुषित दाखवल्या ना. कलुषित कोणाच्या दाखवल्यात? ब्राह्मणी दाखवल्यात, कुंती दाखवली. की लग्नाच्या अगोदरच ती बिचारी एका जन्माला एका पोराला जन्म देऊन मोकळी होते. परंतु ह्या स्त्रियांना नाही दाखवलं, कारण ह्या स्त्रियामध्ये एक अनुसया आहे, किती पतिव्रता आहे. आणि मग तिची ख्याती एवढी पसरते की स्वर्ग लोकांपर्यंत जाते की सगळ्यात पतिव्रता कोण असेल तर पृथ्वीवरची अनुसया. आणि मग ह्या 2 देवपत्नीला तिची मच्छर सुटतो. आम्ही देवाच्या बायका, पण ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी? नॅचरल आहे ना की आपल्या नगरात जर समजा एखादा प्रिन्सिपल असेल आणि प्रिन्सिपलच्या बायकोला वाटलं की चपराशाच्या बायकोच्या अंगावर खूप मोठे दागिने आहेत, तर ती नवऱ्याला म्हणेल ना, तू असा कसा प्रिन्सिपल आहेस? चपराशाची बायको ती सोन्या मान्याने निलडलेली, मी प्रिन्सिपलची बायको, माझ्या अंगावर काहीच नाही. असंच झालं असेल ना त्या शंकराच्या विष्णूच्या बायकोमध्ये, की आम्ही तुझ्या बायका. पण सगळ्यात पतिव्रता आणि चारित्र्यवान कोण आहे? तर अनुसया. बरं, त्यावेळेस पातिव्रत्य भंग करण्याचा एक क्रायटेरिया काय होता? की त्या स्त्रीचं शीलभंग करणं. म्हणजे आताच्या बाबतीत त्याला एक तर आपण बलात्कार म्हणावं किंवा ती छेडछाड म्हणावं, अशा प्रकारचं. आणि मग ह्या दोघी जणींनी त्या दोघा जणांना मात्र सतावणं सुरू केलं की आम्ही मोठ्या पतिव्रता असलं पाहिजे. कारण पार्वतीची ख्याती आणि कृष्णाची म्हणजे विष्णूची बायको महालक्ष्मी, धनाची ही, आणि दोघीपेक्षा ही अनुसया, हिच्याजवळ काहीच नाही पण ही सगळ्यात पतिव्रता. म्हणून त्या दोघी जणी सांगतात की तिचं चारित्र्य भंग करायचं. मग हे दोघं जण म्हणून बर्म्यालाही सोबत घेतात आणि पृथ्वीवर येतात. पृथ्वीवर ब्राह्मणाचं रूप घेऊन येतात आणि तिचं शीलभंग करण्याकरता, जसा रावण भिक्षाकरीचं साधूचं सोंग घेऊन सीता उचलून घेऊन जातो, तसं हे याचकाचं रूप घेऊन तिच्या घरी येतात, तिला भोजन मागतात. शिलवान आहे ना, आता घरात दारात साधू आला, याचक आला, तर त्याला न जाऊ देता शील आपलं म्हणजे पावित्र्य भंग होईल. तर ती म्हणते दरवाजात उभे नका राहू, घरामध्ये या. घरामध्ये आल्यानंतर मग ते आट घालतात की तू मला विवस्त्र होऊन भोजन वाढायचं. आता बघा किती विचित्र प्रकार आहे की नाही. या 3 जणांनी तिला आट काय घातलेली आहे की तू विवस्त्र करून आम्हाला भोजन वाढशील तर मी जेवण वाढेल. आणि त्या अनुसया स्तोत्रामध्ये लिहिलंय की ती एवढी पतिव्रता होती की ती म्हणते काही हरकत नाही, तिच्या हातातलं पाणी तिच्या तिघावर शिंपडते, ते बाळ बनवते, त्या 3 बाळाला पाळण्यात टाकते आणि जेवायला घालते. आणि म्हणून ते 3 मुंडक्याचे दत्तात्रेय तयार झाले की त्यांनी तिचं पातिव्रत्य भंग करायला गेले आणि तेच तिचे बाळ झाले. कथा घडली नाही, घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तिथे हा इथे छोटासा उल्लेख करतो तो ब्राह्मण की मी त्या दत्तात्रेयामुळे, कारण तो ब्राह्मण आहेत ना तिघे, त्या ब्राह्मणामुळे मला खूप हे मिळालेलं आहे. म्हणून अर्जुना, तू ब्राह्मणाचा तिरस्कार
करू नकोस, कारण ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ असतातच. दुसऱ्या टप्प्यात परशुरामाचा उल्लेख झालेला आहे. तो क्षत्रियाचा संहार करतो. शांती पर्वात ही कथा पुढील शब्दात सांगण्यात आलेली. नम्र, दयाळू व मनाने धार्मिक प्रवृत्तीच्या महापराक्रमी अर्जुनाच्या डोक्यात शापाखेरीज अन्य कोणताही विचार नव्हता. परंतु दुर्दैवाने त्याचीच मुले त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. आपल्या पित्याला काही पूर्व कल्पना न देता मुलांनी जमदग्नीचे वासरू पळवून नेले. परिणामी परशुरामाने अर्जुनावर हल्ला करून त्याचे दोन्ही हात मुळापासून उकळून टाकले. अर्जुनाच्या मुलांनी बदला घेण्यासाठी जमदग्नीचा वध केला. मी काल सांगितलं ना की परशुराम पहिल्या वेळेस काय करतो, तर आता हा अर्जुनाला त्या वायुदूताने समजावलेलं आहे म्हणून याच्या डोक्यात सगळा शाप चालू आहे की ब्राह्मणाने आपल्याला जर शाप दिला तर आपलं काय होईल. आणि त्यावेळेचे प्रत्येक राजे ह्या ऋषीच्या शापालाच घाबरलेले आहेत. कारण त्या ऋषीचा आदर तिथे का केलेला आहे, तर त्यांनी शाप देऊ नये म्हणून. दोन्ही प्रकार बघा, जर बुद्ध चरित्रात बघितलं तर बुद्ध चरित्रातही 32 गणराज्य आहेत आणि त्या 32 गणराज्याच्या सगळ्या राजांनी बुद्धाला स्वीकारलेलं आहे. पण बुद्धाला असं स्वीकारलेलं आहे की बुद्ध शाप देतोय म्हणून. बुद्ध निमंत्रण दिल्याशिवाय कोणाच्याही घरी गेलेले नाहीये. जेव्हा निमंत्रण दिलं भोजनाचं तेव्हाच बुद्ध त्यांच्या घरी गेलेले आहेत. पण मात्र यांचे ऋषी दत्त म्हणून दारात उभे राहिलेले आणि दारात दत्त म्हणून ऋषी उभा राहिला की तिकडे राजाला घाम फुटला. कारण हा शाप देईल काहीतरी. शाप दिला की तो काहीही करतो ना, बेनकी करतो, काही बनवून टाकतो. म्हणून ही भीती आहे. तशी बुद्धाची भीती होती का? म्हणून बुद्धाच्या क्रांतीला शापाच्या प्रतिक्रांतीने उत्तर दिलेलं आहे. बुद्ध खूप नम्रतेने समता शिकवत गेलेत, यांनी क्रोधाने प्रतिक्रांती शिकवत गेले. आणि म्हणून इथे की बुद्धाला प्रतिक्रांती करण्याकरता ऋषीचे शाप दिलेत. तसंच ह्या अर्जुनाच्या डोक्यात काय आहे की मला हे ब्राह्मण शाप देतील. पण या बापाला न सांगता लेकरं अतरंगी आहे. त्याची पोरं जाऊन त्या जमदग्नीचं वासरू पळवून आणतात. हास्यास्पद लिहिले. आता वासरू कशाला पळवून आणायला पाहिजे? आणायची तर गाय पळवून आणायची ना, ते वासरू कशाला आणायचं? पण ही पोरं जाऊन ते जमदग्नीचं वासरू पळवून आणतात. आणि वासरू पळवून आणलं तर मग तो परशुराम येतो, त्या पोरायला मारायच्या ऐवजी त्या अर्जुनाचे दोन्ही हातन पाय कापून टाकतो. बापाचे हातपाय कापल्यावर पोरालाही राग येईल ना. याच्या पोराने याच्या बापाचे हातपाय कापले म्हणून याचे पोरं जाऊन त्याचा बाप मारून टाकतात. जमदग्नी त्याचा बाप. कशाचा कशाला मेळ नाही. बदला घ्यायचा कोणता? याच्या पोराने पळून आणले तर पोरांना सजा करायला पाहिजे होती ना. परशुराम पोरांना सजा नाही करत, त्यांच्या बापाचे हातपाय कापतात आणि मग याचेही पोरं त्याच्या बापाला मारून टाकतात जमदग्नीला. आता जमदग्नी इथंही निरर्थक वाटते. त्या जमदग्नीच्या निश्चित शब्दाने शापाने सारी दुनिया जळते. पण ते पोरं येऊन वध करीपर्यंत याच्या तोंडातून एक शब्दही निघला नाही. बिचारा चुपचाप मरून जातो. सांगण्याचा उद्देश काय की प्रतिक्रांती करता फक्त हे निर्माण केलेले आहे, पण ऐकणाराला हे तर्कबुद्धी ठेवलीच नाही. तर्कबुद्धी खरोखर विसरायला लावते तुमचं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला साधा, की तुम्ही पिक्चर पाहायला जाता. 3 तासाचा पिक्चर असतो की नाही. त्या पिक्चर मध्ये इथून गाडी उडते की एक मैलावर जाऊन पडते. त्या पिक्चरच्या थिएटरमध्ये एका मिनिटातही तुमच्या डोक्यात येत नाही की असं होऊ शकेल का. कारण 3 दिवस तुमची बुद्धी ती विस्मरित झालेली असते. तिने गृहीत धरलेलं असतं की पुढे जे घडतंय हे 3 तासाकरता खरं आहे. पिक्चरच्या बाहेर आल्यानंतर मग बडे तुम्ही त्याच्यावरती तर्क कराले, पण तेवढ्या काळापुरता तुमची बुद्धी हँग केलेली असते. जसा मोबाईल हँग होतो की तसं. पण ह्या ग्रंथांनी हजारो वर्ष आपल्या बुद्धी हँग केल्या. हे तर्क आपल्या ध्यानात येऊच दिले नाही की त्या जमदग्नीला जर एवढं वरदान होतं शाप देण्याचं, त्याला एवढं कळत होतं, त्याची पोरं मारायला यायच्या अगोदर अर्ध्या रस्त्यातच जळायला पाहिजे होती ना. पण ती जळत नाही. आणि आपल्या लोकांना शंका काय येत नाही तर आपले माइंड हँग आहे, ते विस्मृती. जसं पिक्चराच्या 3 तासाकरता आपली बुद्धी मान्य करते, तशी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष ते मान्य केलं. फक्त एक तर्कवान बाबासाहेब आले, त्यांनी लख आपल्या डोक्यात प्रकाश पाडला की बाबा रे तसं नाहीये, की वासरू पळवायच्या ऐवजी गाय पळवायला पाहिजे होती. बरं, गुन्हा केला पोरांनी तर सजा बापाला का? त्यांनी बापाला सजा दिली, ह्या पोरांनी बापाला सजा दिली. कारण बुद्धाचं चरित्र सांगतं, बुद्धाची समता सांगते की बुद्ध सांगतो
की विनयामध्ये जर भिक्षूने गुन्हा केला असेल तर भिक्षूला सजा झाली पाहिजे, ग्रस्ताला देता येईल का? कारण त्या विनयाला चॅलेंज करण्याकरता यांनी वेगवेगळे उपाय काढले. कृष्णाची कूटनीती ही तुमच्या त्रिपिटकाला चॅलेंज आहे. जी गीता आहे धम्मपदाची, मी विकृत कॉपी का म्हणतो, कारण जशाला जसं धम्मपद घेतलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता. सांग बाबा, तुला सांगायचं तुझ्या नावाने जरी कपडे, कारण बुद्धाला काही अडचण नव्हती. बुद्धाला श्रेय घेण्याचं कुठलंही स्टोन नाहीये बुद्धाकडे. बुद्ध काय सांगतात की बुद्ध म्हणतात धर्म नाही, रस्ता आहे, कुणीही चालू शकतं. मी वाट पाडून दिली तर त्या रस्त्याने कुणीही जाऊ शकतं. निर्वाण होण्याला तुम्हाला बुद्धच व्हायची काही गरज नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजालाही बोधिसत्व म्हणतो आपण. का कबीराला बाबासाहेबांनी गुरु मानलं? तर त्या रस्त्यावरून ते चालत होते. इथेही तसंच केलं की त्याला काउंटर करण्याकरता परशुरामाचं कॅरेक्टर अवतारी पुरुष बनवला आणि त्या अवतारी पुरुषाच्या हातून एवढे वाईट कर्म केले आणि त्याला तत्वज्ञानाचं रूप दिलं. आणि म्हणून जमदग्नीचा खून झाला आपल्या बापाचा खून झाला, तर बापाचं ऐकून आईची हत्या करणारा पोरगा दिवाना तर होणारच. त्याच बापाचं ऐकून आईला मारलं होतं त्याने, म्हणजे बापाचा दिवाना होता. तर बापाचं ऐकून आईला मारतोय, बापच मेला म्हटल्यावर तो खरोखर त्याने क्षत्रिय मारले असतील. आणि मग तो पूर्ण क्षत्रियाचा संहार करतो. एका कुऱ्हाडीने सगळे पृथ्वीवरचे, नुसते भारतातलेच नाही, पृथ्वीवरचे म्हटले, पृथ्वीवर एकही क्षत्रिय त्याने जिवंत ठेवला नाही. तुमच्या माहिती करता सांगतो की हिटलर पण स्वतःला आर्य म्हणत होता. आर्य म्हणजे क्षत्रिय समजत होता. का त्याने जीवची हत्या केल्या? तेही तसंच वेळ होतं. त्याचाही मनामध्ये काय होता फक्त खाली की ह्या क्षत्रिय वंशाचे लोकच पवित्र आहेत, जीवला जगायचा अधिकार नाही, म्हणून गॅस चेंबर मध्ये घालून 60,000 लोक मारली. आत्ताचा इतिहास आहे तो, 150-200 वर्षापूर्वीचा, काही लंबा नाही. त्याच प्रकारच्या त्या परशुरामाने एका कुऱ्हाडीने पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय नष्ट केले. शक्य असेल का? नाही. कारण हिटलरही जगावरती राज्य करायला निघाला होता. अलेक्झांडरही जगावर राज्य, वास्तवातली राज्य आहे ती, परशुरामासारखी काल्पनिक नाहीयेत. अलेक्झांडरही सर्व जगावर राज्य करायला निघाला, परंतु एका बौद्ध राजाने, इतिहास खरा सांगत नाही, तो चंद्रगुप्त मौर्यापर्यंत येऊ शकला नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या प्रधानानेच त्याला परत पाठवलेला आहे. जेव्हा तिथे त्यांना तो एक भिक्षू भेटतो, त्याचं सैन्य चालू असतंय आणि हा भिक्षू एकदम शांतपणाने बसलेला असतो, तेव्हा त्या अलेक्झांडरला वाटतंय की मी जग जिंकत आलो. तिथपर्यंत तो कोणाबरोबर हारलेला नाही, परंतु मात्र हा भिक्षू खूप शांत दिसतो, याला कशाशी देणं घेणं नाही. आणि तिथं त्याचं परिवर्तन होतं. तिथून अलेक्झांडर परत जातो. एक याची कथा आहे, त्याचं नाव मला आता येत नाही काय ते. त्या खूप श्रीमंत आहे तो राजा, पण सगळं वैभव सोडून तो नदीच्या पात्रात वाळूमध्ये पडलेला आहे. आणि अलेक्झांडर त्याच्या जवळ जाऊन उभा राहतो आणि त्याला विचारतो की हे सगळं वैभव कसं सोडू शकला तू? मी तर जग जिंकायला निघालो, मलाही तुझ्यासारखं व्हायचंय. तो म्हणतो काही हरकत नाही ना, जसा मी वाळूत झोपलो तसा माझ्या बाजूला येऊन झोप, होतो माझ्यासारखा. तो म्हणतो नाही, पुढच्या जन्मात मी तुझ्यासारखा होईल, कारण मला जग जिंकायला जायचं. तो सांगतो ज्याला उद्याची हाव सुटली तो कधी माझ्यासारखा होऊ शकणार नाही. ह्या क्षणीला सोडायची ज्याची ताकद आहे, ह्या क्षणाला जो सोडायला तयार होतो, तू जगाला जिंकायला निघालास, तू कधी साधू होशील, तू कधी भिक्षू बनू शकणार नाही, तुझ्यातल्या तृष्णा कधीही मरू शकणार नाही. इथे परशुरामाने सगळ्यांचे कोमच्या कोमच मारली समजा ना. क्षत्रियाला नष्ट करणं केवळ त्याच्या बापाचा खून झाला म्हणून. इथे काय दर्शवायचं होतं त्यांना की ब्राह्मण हा वर्चस्वाने खूप मोठा आहे. भगवंतानी भिक्षूला सगळ्यात श्रेष्ठ समजलं नाही. निर्वाणाचा मार्ग ग्रहस्था करता पण बुद्धांनी खुला करून ठेवला होता. ग्रहस्थही निर्वाणापर्यंत जाऊ शकतो, परंतु भिक्षू फक्त लवकर जाऊ शकतो, कारण भिक्षूंनी बऱ्याचशा गोष्टी सोडलेल्या असतात, म्हणून तो निर्वाणाला लवकर जाईल, ग्रहस्थ उशिरा जाईल. पण ग्रहस्थही निर्वाण
पाहू शकतो. इथे मात्र त्यांनी की ब्राह्मणाशिवाय कुणीही, बाबासाहेबांचं त्याच्या पुढे केलं की देवालाही त्यांनी श्रेष्ठ मानलं, पण देव कोणाच्या अधीन आहेत? मंत्राच्या. आणि मंत्र कोणाच्या अधीन आहेत? ब्राह्मणाच्या. म्हणजे ब्राह्मण जोपर्यंत मंत्र म्हणणार नाही तोपर्यंत देव येणार नाही. म्हणजे देवाच्याही वरती ब्राह्मणाला नेऊन ठेवलेलं आहे. आणि त्या ब्राह्मणाच्या अवतारामधला, आणि परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला की हे एवढे हुशार आहेत, पहिले 4 अवतार यांनी पशुचेच केलेले. पहिला मत्स्य अवतार आहे, त्याच्यानंतर कुर्मा अवतार आहे, वराह अवतार आहे, त्याच्यानंतर नरसिंह अवतार. हे 4 अवतार प्राण्याचे आहे. त्याच्यानंतर त्यांनी एकच ब्राह्मणाचा अवतार ठेवलाय. बाकी सगळे क्षत्रियाचे अवतार ठेवले. कारण त्यांना लक्षात आलं की आपण हे सगळं करत असताना ब्राह्मणाचं वर्चस्व कमी होईल, आणि म्हणून त्या परशुरामाला अवतारित करून 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय निक्षत्रिय केली. याचा अर्थच काय की आयुष्यात कधीही क्षत्रियांनी बंड करू नये. कारण, आणि त्याच्यात तो मंत्रही टाकला ना गीतात, यदा यदा ही धर्मश, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येईल तेव्हा तेव्हा अवतार घेतला जाईल. आणि म्हणून कुणी, आणि नेमकी धर्मावरती ग्लानी कधी येते की जेव्हा शूद्र मॅच्युअर्ड होता, समजा की शूद्राच्या याच्यामध्ये. म्हणून आजपर्यंतच्या अवताराचे युद्ध नेहमी असुराबरोबरच झालेले. त्यांचा उद्देशच असुराला संपवण्याकरता झालेला आहे. इथेही परशुरामाला अवतार का घ्यावा लागला तर क्षत्रिय ब्राह्मणाचा द्वेष करू लागले, तिरस्कार करू लागले. आता इथे यांनी 21 वेळा कशी पृथ्वी निक्षत्र केली? बाबासाहेबांनी सर्व प्रसंग नाही घेतले, पण 2-3च घेतले. की पहिला प्रसंग घेतला की अर्जुनाच्या पोरांनी जमदग्नीला मारलं, आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी पहिल्या वेळेस क्षत्रिय मारले. पहिल्या वेळेस क्षत्रिय मारले, पण आईच्या पोटात बाळ जिवंत होते. पृथ्वीवरचे जे जिवंत क्षत्रिय होते तेच मारले. काही हजारो वर्ष उलटून गेल्यावर विश्वामित्राचा नातू रायभ्य पुत्र पर्व सुने भर सभेत परशुरामास पुढील शब्दात टोमणा मारला. ययाती शहरात वध करण्यास घाबरला व फुकट दरपोक्ती केलीस. पृथ्वीवर पुन्हा शेकडो क्षत्रिय आलेले असताना त्या पराक्रमी क्षत्रियांना घाबरून तू पर्वतावर निघून गेलास. हे शब्द ऐकताच परशुरामाने क्रोधित होऊन हाती शस्त्र घेतले. जे शेकडो क्षत्रिय यापूर्वी वाचल्याने आज राजे बनले आहेत, त्यांची व त्यांच्या असंख्य मुलाची परशुरामाने हत्या केली. दुसऱ्या वेळेस कधी तो करतोय? विश्वामित्राचा नातू. विश्वामित्र आणि जमदग्नी, आपण यांचं नातं बघितलं, मामभाष्य आहेत तिथं. आईच्या पोटी मुलीच्या पोटी झाले. आता हा विश्वामित्राचा नातू परशुरामाला सभेत खिजवतो, समजा चिडवतो की तू तर पृथ्वीनी क्षत्रिय केली होती, आता परत क्षत्रिय निर्माण झालेत. म्हणजे जे पोटात गर्भ होते ते जन्मले आणि ते क्षत्रिय झाले. त्या चिडवण्यावर तो त्यावेळेसही पृथ्वी निक्षत्रिय करतो, आणि ह्या वेळेस मात्र बालकांनाही मारतो. ज्यांना अशाच प्रकारच्या क्षत्रियाचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता आहे त्यांनी आदी पर्वातील पुढील उतारा अवश्य वाचावा. बाबासाहेब महाभारत वाचायला सांगतात. 21 वेळा पृथ्वी निक्षित्र केल्यानंतर जमदग्निपुत्र परशुराम सर्वात मोठ्या अशा मरिहेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी गेला. त्याने पृथ्वीवरील सर्व क्षत्रियाचा संहार केल्याने त्याच्या विधवा बायका ब्राह्मणाकडे आल्या व गर्भधारणेसाठी याचना केली. धार्मिक वृत्तीच्या ब्राह्मणाने त्या स्त्रियांशी योग्य कालावधीत समागम केला व परिणामी त्या स्त्रिया गरोदर झाल्या व पराक्रमी क्षत्रिय मुलामुलींना जन्म दिला व अशा प्रकारे क्षत्रियाची संख्या पुन्हा वाढू लागली. अशा प्रकारे क्षत्रिय महिलांनी ब्राह्मणाच्या मदतीने क्षत्रियाचा वंश वाढविला. त्याची संख्या वाढली व दीर्घायुष्य झाले. त्यातून 4 वर्ण निर्मित झाले. त्यात ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ गणले गेले. शत्रुत्वाच्या अशा उदाहरणाबरोबर परस्परांना आव्हाने प्रति आव्हाने दिली जात होती. यावरून हा वर्ग संघर्ष कोणत्या थराला जाऊन पोहोचला होता हे दिसून येते. ब्राह्मणाला रथाला जुंपून त्यांना घोड्याप्रमाणे रथ ओढण्यास भाग पाडणारा राजा निमी वर्तणुकीवरून ब्राह्मणाची अवहेलना करण्याची क्षत्रियाची किती प्रबळ इच्छा होती हे दिसून येते. अर्जुन कृत्यवर्य यांनी ब्राह्मणांना जे आव्हान दिले होते त्यावरून ब्राह्मणांना गौण पदास आणण्याची त्याची महत्वाकांक्षा दिसून येते. ब्राह्मणांनी हे आव्हान स्वीकारले. आम्हास प्रक्षुब्ध करू नका असे प्रत्याव्हान दिले. ब्राह्मणांना आव्हान दिल्यानंतर
ब्राह्मणाच्या दूताने वायूने अर्जुन जे सांगितले त्यावरून हे स्पष्ट होते. अगस्त्य ब्राह्मणाने लघुशंका करून समुद्र कसा खारट केला, ब्राह्मणाने दंडक कसे फेकून दिले, और्या या एकट्या ब्राह्मणाने ताल ओघा क्षत्रियाचा कसा संहार केला, हे वायूने अर्जुनास दाखवून दिले. ब्राह्मणाचे आक्रमक शक्ती ही केवळ क्षत्रियापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असे नसून ती देवाच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे असे सांगून वायूने ब्राह्मणाने देवाच्या वर मिळवलेल्या काही विजयाची माहिती दिली. इथे बाबासाहेब खूप धावतं वर्णन करतात. त्यातलं एकच, कारण हे प्रत्येक गोष्ट सांगायला गेलो तर आपले पूर्ण वर्षावास संपून जाईल. पण यातल्या एक अगस्त्य ऋषीची कथा सांगतो तुम्हाला. इथं अगस्त्याचा उल्लेख केलाय म्हणून. या अगस्त्य ऋषीनी आहे तर त्यांनी हा समुद्र प्राशन करून सगळे समुद्र कोरडे केले होते. कशा करतात त्यांच्या याच्यामध्ये आहे, महाभारतामध्ये. अगस्त्य ऋषी काय करतात, समुद्र पूर्ण पिळून टाकतात आणि समुद्र कोरडा झाला की या पृथ्वीवर पाणी शिल्लक राहत नाही. आता तर्क जर केला तर समुद्रात किती जीव आहेत, नुसतं पाणीच पिलं असेल का? की एक म्हणजे एका जहाजावरती 18-19 विमान उतरण्याची व्यवस्था असणाऱ्या जहाजाला शार्क मासा टक्कर मारून उलथवतो. समुद्रामध्ये एवढे मोठमोठाले जीव आहे. हा तर्क नाही करायचा की अगस्त्याचं शरीर केवढं असेल. त्याने समुद्र पूर्ण प्राशन करून कोरडा केला होता. कशामुळे? तर क्षत्रियाचं अगस्त्य ऋषीचं युद्ध चालू होतं. तर त्या युद्धामध्ये क्षत्रियाला पराभूत करण्याकरता समुद्रच गिळंकृत केला. बरं, गिळंकृत केल्यानंतर मग सर्व हाहाकार माजल्यानंतर ब्रह्म्याने आदेश दिल्यावर तो पूर्ण उलटी करून समुद्र निर्माण करतो. परंतु तो खोडसाळपणाने त्या समुद्रात लघवी करतो, म्हणून समुद्राचं पाणी खारट. त्यांच्या याच्यात लिहिलंय समुद्राचं पाणी खारट का आहे, तर अगस्त्य ऋषीने त्याच्यामध्ये लघवी केली. विचित्र आहे का नाही? महाभारतात लिहिलेलं आहे. पुढच्या त्या बाकीच्या ऋषीच्या कथा सांगितल्या अजून विचित्र आहे. पण अगस्त्य ऋषीची कथा तुम्हाला सांगितली की अगस्त्य ऋषींनी समुद्रात, बाबासाहेब लघुशंका म्हणतात, म्हणजेच लघवी केली म्हणून समुद्राचं पाणी खारट आहे. असो, तर ते ब्राह्मणाचं वर्चस्व सांगण्याकरता की ब्राह्मण काय करू शकतो. ब्राह्मणाने समुद्र खारट केलाय की नाही माहिती नाही, परंतु मात्र शूद्राचं पूर्ण आयुष्य त्यांनी खारट करून टाकले. समुद्रासारखा तुमचा 90% असणारा समाज एवढा खारट केला की दुसरा समाज दुसऱ्या समाजात मिसळू शकत नाही. कारण मिठाचा गुण काय? मीठ जर चवीपुरतं वापरलं तर भाजी चांगली होती, पण ते जास्त टाकलं तर मग मात्र ती भाजी खाता येत नाही. तसं त्या अगस्त्य ऋषीने बहुजनामध्ये समुद्रात केली की नाही माहिती नाही, पण बहुजनामध्ये अवश्य केलेली आहे. म्हणून बहुजन एक दुसऱ्यात मिसळत नाहीये. आजही तुमची आंदोलन का सक्सेस होत नाही, तर एक जिन्सी नाही. एक जिन्सी नसल्यामुळं आंदोलन सक्सेस होत नाही. बाबासाहेबांनी इथे तसंच लिहिलं की ह्या ब्राह्मणाच्या वर्चस्व कथा सांगताना त्यांनी ह्या अगस्त्याची कथा सांगितली. अगस्त्य ऋषींनी समुद्र पण प्राशन केलेला आहे. आता विचित्र प्रकाराने सांगतात की एका ऋषीने काय केलेलं आहे की पृथ्वी समुद्रात बुडवलेली. तर्काला पुस्तक बघा, समुद्र पृथ्वीवर आहे. आता ती पृथ्वी समुद्रात कशीच बुडेल, कारण समुद्र पृथ्वीवर आहे ना. आणि हे सगळे तर्कहीन गोष्टी केलेल्या आहेत. पृथ्वी पहिला जो वराह अवतार आहे त्याच्या 2 शिंगावर तो पृथ्वी समुद्रातून वर उचलून आणतो, जी समुद्रात बुडवलेली. म्हणजे कुठल्याही गोष्टीला तर्क लागत नाही. त्या वराह अवतार कशा करता केलेला आहे की एका ऋषीने पृथ्वी समुद्रात बुडवलेली आहे आणि तो वराह, त्या डुकराला 2 हे आहे शिंग आहे, त्या शिंगावर तो पृथ्वी घेऊन येतो. असे वेगवेगळे प्रकार ब्राह्मणाच्या वर्चस्वाकरता ह्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले. आणि ती ग्रंथ मी जसं सांगितलं की पारायण केल्यामुळे ती सत्य कथा वाटत आली आणि पुढची वर्ण व्यवस्था मात्र त्यानुसार झाली. परशुराम पृथ्वी निशस्त्र केली की नाही, अगस्त्याने
समुद्र मंथन केलंय की नाही, अगस्त्याने लघुशंका करून तो समुद्र खारा केलाय की नाही, याला वैज्ञानिक कारण नाही, ऐतिहासिक कारण जरी नसेल, परंतु पुढे वागणाऱ्या हजारो वर्षानंतर मात्र ह्या प्रथा समाजामध्ये रूढ झाल्या. ह्या जर रूढ नसत्या झाल्या तर आजही अनाडी ब्राह्मणाला देव म्हणण्याची पात्रता बहुजनामध्ये आली नसती. आजही मानल्या जातं. कशामुळे येते की ह्या भूमिका ह्या शास्त्रांनी घडवून ठेवल्या, शास्त्र लिहून ठेवली, म्हणून आजही त्या ब्राह्मणाला वर्चस्वाचा दर्जा दिला जातो. मी मागे काल का परवाच तुम्हाला सांगितलं की आता घमासान सुरू आहे. कधी कधी काय होतंय की खोट्या गोष्टी उजेडात येण्याकरता त्या खोट्या गोष्टी साक्ष होतात. खोटी गोष्ट एक साधा चुटकुला सांगतो तुम्हाला की एका कोर्टामध्ये केस उभी होती की एका सायकलवाल्याने बाईला धडक मारली, बाई पडली, कोर्टात गेली, लागलं थोडं, सायकलनं थोडंच लागणार ना. कोर्टात गेल्यानंतर दोन्ही वकील आपल्या अशिलाला विचारतात, मला खरं सांग तर मी तुला सोडवू शकतो. हा सायकलवाला बोलला, माझ्या सायकलला घंटी नव्हती, मी ह्या बाईला ओरडू सांगत होतो, बाई बाजूला हो, बाई बाजूला हो, पण ही काही बाजूला झाली नाही. माझ्या सायकलचा ब्रेक बी फेल होता आणि घंटी नव्हती, म्हणून तिच्या अंगावर गेली, माझ्या हातून इजा पडली. याच्या वकिलाने सल्ला दिला, कोर्टात उभा राहिला की बोलायचंच नाही म्हणे. काय पुढचा वकील उलट तपासणी घ्यायला येईल ना, बोलायचंच नाही म्हणे. काय म्हणे, मुख्याचं सोंग घ्यायचं आणि उभं राहायचं. ह्या कटघऱ्यात तो उभा, याची हे झाल्यानंतर तिचा वकील आला त्याला विचारायला, अरे बाबा तुला येईल पारड हा मुकाच. तो काही विचारायचा, तिला किती लागलं, तुला घंटी वाजवायला काय झालं होतं, तुला हे करायला काय झालं होतं, वकील विचारतो. तोपर्यंत बाईची चोळबोळ झाली, बाई तिकडच्या कटघऱ्यातून बोलायला लागली, म्हणे मेल्या तेव्हा भारी ओरडत होता, बाई बाजूला हो, बाई बाजूला हो, आता का तुझी दातखिळ बसली. म्हणजे खोट्या गोष्टीला खोटी साक्ष देऊन जातो. त्याचा वकील बरोबर बोलला की माझा अशील बोंबलत होता तरी ही बाई बाजूला झाली नाही, याला निर्दोष. तसंच आता घमासान युद्ध सुरू आहे राम भद्राचार्य आणि शंकराचार्य. खोट्या गोष्टी ताबडतोब वर येतात, परंतु ती खोटी गोष्ट साबित करायला पुढचा सजग पाहिजे, आपण ते सजग नाहीयेत. हीच गोष्ट जर तुमच्या बौद्धाविषयी झाली असती तर सगळ्या पेपरवाल्यांनी उचललं असतं, सगळ्या टीव्ही वाल्यांनी त्या चर्चा आणल्या असत्या. त्या चर्चा याच्यावर येत नाही, ते दोघही एकमेकाला दोष देत आहेत, तू खोटा आहे, दोघही खोटेच आहेत, दोघही खोटेच आहेत. एक म्हणतो मी जगद्गुरु आहे आणि एक सांगतो शंकराचार्य आहे, आणि त्या दोघांचंही घमासान युद्ध चालू आहे हिंदुत्वावर, हिंदूचा कोण मोठा आहे. आणि अशाच प्रकारची ही खोटी गोष्ट त्यांच्याच तोंडून वर येते. इथे बाबासाहेबांनी काही गोष्टी ह्या आपल्याकरता लिहून ठेवल्यात, तर ह्या बाबासाहेबांचे ग्रंथ फक्त वाचण्याकरता नाहीयेत. प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांच्या याच्यातली आचरणीय आहे. मग त्यांचं अनिहिलेशन ऑफ कास्ट असेल, प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल, थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, जेवढे जेवढेही ग्रंथ तुम्ही घ्याल किंवा बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस तुम्ही वाचत जा, त्यांचं एक एक भाषणही आचरणीय आहे, नुसतंच बोलायचं म्हणून केलेलं नाही. आज मला सांगा की बाबासाहेबांच्या भाषणाच्या जवळजवळ मला वाटतं आता हा 24वा खंड निघाला. कुठल्या तरी एखाद्या महात्म्याचे एवढ्या भाषणाचे खंड निघालेत का? का नाही निघत? जवाहरलाल नेहरूचंही आहे, इंदिरेस पत्र, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, हे 2-3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांचे भाषण प्रकाशित नाहीये. महात्मा गांधीचेही 2-4 पुस्तकं आहेत, स्वतःचं आत्मचरित्र आहे, पण भाषण प्रकाशित नाहीत. कारण का? ते आचरणीय नाहीये. महात्मा गांधीचे भाषणही त्यावेळेस आचरणीय आहेत, आता रिलेव्हंट नाहीयेत. महात्मा गांधींनी तेव्हा लोकांनी करावं मरा सांगितलं, आता ती स्थिती नाहीये. पण बाबासाहेबाचा मुक्ती कोण पते हे भाषण अजूनही जशाला तसं तुम्हाला लागू पडतं. कारण बुद्धही आहे, बुद्धाने त्रिकाल बाधित की तिन्ही काळामध्ये लागू होणारं लिटरेचर आहे. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये, या प्रतिक्रांतीमध्ये मी जसं त्या दिवशी सांगितलं की 82,000 वचनाला त्यांना 82 लाख श्लोकांनी उत्तर द्यावं लागलं, पण तरीही ते परिपूर्ण नाही. एवढे ग्रंथ संपदा निर्माण केली, परंतु त्यांनी काही होत नाही. म्हणून परशुराम, किती वेळेस परशुराम यो विश्वमात्रा निर्माण करो, कृष्ण निर्माण करो, राम निर्माण करो, ह्या सगळ्यांना एकटे बुद्ध
पुरून उरली. बुद्धाला चॅलेंज ह्या सगळ्या गोष्टींनी नाही होऊ शकलं. बुद्धाला चॅलेंज देण्याकरताच अवतार झालेले आहेत आणि शेवटी चॅलेंज देता येत नाही म्हणून बुद्ध ही अवतारात सामावून घेतले की बाबा आता माफ करा, तुम्ही पण आमचेच. बाबासाहेबाचंही तसंच झालं. आपण जर बाबासाहेबाचं अजून संरक्षण करायची गरज आहे, माझा हा शब्द लक्षात घ्या. काही जण बोंबलतील की बाबासाहेबाचं संरक्षण करायला निघाले. तुम्हाला सुरक्षित ठेवावं लागतील बाबासाहेब, नाही तर तुमच्यापासून अजून 20-25 वर्षांनी ते कधी सकल्या जातील आणि कधी बामण बनतील तुम्हाला पत्ताही लागणार नाही. आणि म्हणून आपण सजग असलं पाहिजे. आपल्या महापुरुषाचं संरक्षण आपण केलं पाहिजे. आणि मग संरक्षण कसं करता येईल तर ह्या ग्रंथाप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. ह्या ग्रंथामध्ये जे जे इशारे आम्हाला दिलेले आहेत त्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी इथे ह्या ग्रंथामध्ये लिहिलं की त्या परशुरामाला त्यांनी बऱ्याचशा वेळेस म्हणजे वायूने अर्जुनास आणखी सांगितले की दानवानी एखाद्या देवाशी युद्ध पुकारले व भयानक अंधारात देवाची हत्या केली. त्यानंतर देव आत्री ब्राह्मणाकडे गेले, चंद्र बनण्यास सांगितले. आत्रीने त्यांची पूर्तता करून देवाची मुक्तता केली. वायूने शेवटची घटना अर्जुनास सांगितली. समानतेचे प्रतीक म्हणून छावन ब्राह्मणाने अश्विनीस समान दर्जा देण्यास इंद्रास भाग पाडले व सोमरस पिण्यासाठी भाग पाडले. त्याच्यापासून स्वर्ग व पृथ्वी घेण्यास इंद्राने नकार देतात. त्याने मद राक्षस तयार करून त्यांच्या तोंडात इंद्रासह देवांना घातले. अखेर शेवटी अश्विनीला समान दर्जा देण्यास इंद्र तयार झाला व सावन ब्राह्मणास शरण गेला. इथे म्हणजे ब्राह्मणाचं वर्चस्व सांगताना सगळ्या गोष्टी तर्कहीन वाटतात. इंद्र हा देवांचा राजा आहे. प्रतिक्रांतीमध्ये किंवा ब्राह्मणाच्या वाङ्मयामध्ये म्हणा किंवा ब्राह्मण धर्मामध्ये इंद्र हा कोणाचा राजा आहे? देवाचा. परत एक गोष्ट लक्षात घ्या, सूर आणि असुर, देव आणि दानव ह्या ज्या संकल्पना केलेल्या आहेत तर नक्की लक्षात घ्यायचं की दानवाची प्रतिमा एवढी विकृत का केली तर ते बौद्धाचे प्रतिनिधी आहेत. दानव असतील राक्षस असतील हे कोणाचे प्रतिनिधी आहेत? आणि मग त्यालाच पॅरलल यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. मग बळी असेल, बाणासूर असेल, नरकासूर असेल, ह्या सगळ्या कथा आहेत तर ह्या बौद्धकालीन राजांच्या कथा आहेत, पण त्याला विकृत नावं दिली. म्हणून आजही बृहद्रथाचा खून तर बृहद्रथालाच रावण समजला गेला, कारण बृहद्रथाला 10 विद्या प्राप्त होत्या. तो दशशील पाळणारा राजा होता आणि म्हणून त्याचा खून. बौद्ध वाङ्मयामध्ये तुम्हाला जिकडे शक्र, आता इथून पुढे सुरुवात होते की तुम्ही जे विचारता की नाही की शक्र ब्रह्म हे त्रिपिटकात कसं आहे तर त्रिपिटकात असणाऱ्या वास्तववादी भूमिकेला अवास्तववादी करण्याकरता तीच पात्र त्यांनी शक्राला इंद्र केलं. जे त्रिपिटकामध्ये शक्र नावाचं पात्र आहे, शक्र हा बुद्धाला शरण येतो, बुद्धाच्या अवतीभोवती हे करतो, शक्रच विनंती करतो बुद्धाला की बुद्ध धम्म सांगण्याची. त्या शक्राला इकडे इंद्र बनवून देवाचा राजा बनवला आणि बुद्धाच्या वरती नेऊन ठेवलं. ही प्रतिक्रांतीची भूमिका जेव्हा आपल्याला लक्षात येते तेव्हा मग आपण त्या संस्कृतीला कधीही शरण जात नाही. आणि मग वेळोवेळी त्यांनी ती संस्कृती मजबूत करण्याकरता कुठे कुठे जरी ते कमजोर व्हायला लागले की कोणी ना कोणी निर्माण होतो आणि ती संस्कृती सांभाळून ठेवण्याकरता वेगवेगळे उपाय ते योजले जातात. आणि मग तिथे राक्षस असो दानव असो यांचे जे युद्ध दाखवले जातात ते क्रांती आणि प्रतिक्रांतीचेच युद्ध असतात. एक फरक परत लक्षात घ्यायचा, क्रांती म्हणजे घडलेलं, क्रांती म्हणजे घडलेलं म्हणजे बुद्धाने काय केलं? क्रांती केली. त्या क्रांतीला न घडलेलं वाङ्मय निर्माण करून पुढे प्रतिक्रांती करणं. गोष्टी घडलेल्या नाहीत पण त्या घडलेल्या दाखवणं आणि त्या काही पिरियड नंतर त्यानुसार समाजाला चालवणं याला म्हणतात प्रतिक्रांती. त्याच्याकरता घडलेल्या गोष्टी नाही. म्हणून प्रतिक्रांती रुजवण्याकरता महाभारत निर्माण करण्यात आलं, महाभारताच्या कथा निर्माण करण्यात आल्या आणि काही वर्षानंतर
लोकांना वाटायला लागलं की ते महाभारत. आता मी सांगताना बरोबर तुम्ही जाता की नाही हे घडतंय त्याच्यामध्ये आठवण करून द्यावं लागतं ना की हे घडलं नाही म्हणून. तसंच होतं की ती आचरणात आणण्याकरता गोष्ट सांगून 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 हिटलरचाही तेच तत्व, जो ग्लोबल नावाचा त्याचा एक मंत्री होता, गोबेल्स नीती म्हणता त्याला तुम्ही, तो खोट्या गोष्टी एवढ्या आकाशवाणीहून पसरवायचा, प्रत्येक गोष्टीतून भाषणातून, आणि मग लोकांना एक खोटी गोष्ट 100 वेळा सांगितली की ती खरी वाटायला लागते, आणि ती गोष्ट खरी वाटायला लागते की मग आचरणात यायला लागते. हीच नीती ब्राह्मण धर्माने वापरली. महाभारत घडलं नाही, पण असं दर्शवल्या गेलं की द्रौपदीचं खरोखर वस्त्रहरण झालं. द्रौपदी हे काल्पनिक वस्त्र पात्र निर्माण केलं आणि तिच्या भोवती एवढी नैतिकता निर्माण केली, आणि मग मात्र तिथं कृष्ण बायाला सखा वाटू लागला. बायांना तो द्रौपदीचा भाऊ सखा वाटला, पण गुपचूप त्यांनी त्या बायांचे वस्त्र पळवणारा कृष्ण मात्र यांनी बाजूला ठेवला. ह्या दोन गोष्टी ते सायमल्टेनियसली परत आले, कारण वस्त्र घेऊन पळणारा प्रतिनिधी हा ब्राह्मणाचा होता आणि वस्त्र पुरवणारा हा बहुजनाचा होता. हे दोन्ही पात्र तुमच्या डोक्यात क्रांती आणि प्रतिक्रांतीने घातली आणि खोट्या गोष्टी खऱ्या वाटायला लागल्या, आणि म्हणून की त्या बळकट करण्याकरता वेगवेगळे वाङ्मय त्यांना निर्माण करावं लागले, त्याच्यामध्ये पात्र निर्माण करावं लागले आणि ती डोक्यात बसवावी लागली. आणि त्याप्रमाणे परशुराम नावाचं पात्र आहे. आजही कधी कधी चुकून आपण त्यांचाही प्रचार करत असतो. आता आपण क्षत्रिय, जे स्वतःला क्षत्रिय म्हणतात, त्यांना आपण म्हणून टाकतो ना क्षत्रिय कशाचे, परशुरामाने 21 वेळा मार, आपणही त्याला दुजोरा देतो. ह्या गोष्टी घडलेल्या नाहीत, फक्त ह्या गोष्टी कशा करता केलेल्या आहेत, तुमच्या आचरणाकरता केलेल्या आहेत. म्हणून आजही आजच्याच मला वाटतं पेपरला की कुठेही माहिती नाही, तुमच्या जरांगे साहेबांनी आता लिहिलं, आता सगळे मराठी कुणबी झाले. मला वाटतं त्याचा महत्वाचा आहे पेपरचा. पण नारायण राण्याचं पोरग म्हणतोय फक्त जरांगे एकटाच कुणबी झाला, मी नाही जाऊ. अरे ते 96 पुढे आहे ना. हे बी विचित्रपणाने म्हणते, जेव्हा तू चड्डीत हागत होतास तेव्हा तू मराठा नव्हतास. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आचरणप्रिय नाहीयेत, की जेव्हा जेव्हा तुमच्यावरती कुठली कुठली संकट येतात आणि मग धार्मिक दृष्ट्या तुम्ही त्याचा शोध घ्यायला लागता. आणि म्हणून जरांगेचं आंदोलन अस्मितेपोटी जरी नसले तरी गरजेपोटी कुणबी व्हावा लागत होतं. आणि बाबासाहेबांनी हेच मांडलं होतं की शास्त्र तुमच्या पोटाला खायला देत नाही, बुद्ध हा तुम्हाला वास्तव शिकवतो. बुद्धाने नेहमी वास्तव शिकवलं, ब्राह्मण धर्माने अवास्तवामध्ये जगायला लावलं, एका जातीच्या वास्तवाकरता. कुठलाही वैदिक धर्म असेल, ब्राह्मण धर्म असेल, त्यानंतर हिंदू धर्म म्हटला तर हिंदू धर्म ही काय आहे तर चातुर्वर्ण्याचं कडबोळ आहे. एका वरच्या समाजाचं भलं करण्याकरता या बाकीच्या साऱ्या समाजाचं अहित. तसं बुद्धाने बघितलेलं नाहीये. बुद्ध बहुजन हिताय बहुजन सुखाय सांगतो. इथे आर्य ब्राह्मण हा फक्त खाली ब्राह्मणाला वर्चस्व द्यायला सांगतो. आणि म्हणून ह्या समानतेला छेद देण्याकरता निर्मित केलेलं हे वाङ्मय, हे कधीही, त्याला शब्द जर वापरायचा तर हे कधीही बहुजनाच्या हिताचं होऊ शकत नाही. आणि म्हणून इथे परशुरामाचं पात्र बाबासाहेबांनी ह्या पद्धतीने दर्शवलेलं आहे की परशुराम हा त्या व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे, की त्या व्यवस्थेमध्ये एक वासरू चोरून नेलं तर बापाचा खून करणारा, कारण त्या समाजामध्ये, कारण तो जमदग्नी हे ब्राह्मणाचं प्रतिनिधित्व करतो आणि ब्राह्मणाच्या साध्या वासरालाही खालच्या जातीने हात लावू नये हा संदेश आहे. आणि त्या संदेशाकरता तुमचा संहार करण्याची शिक्षा केली जाऊ शकते, हे त्या वाङ्मयात आहे. आणि म्हणून मनुस्मृती त्याच्याही पुढे जाऊन सांगते की शूद्राला वेद वाचण्याचाही अधिकार नाही, ऐकण्याचाही अधिकार नाही. ऍक्च्युली ते ओशो रजनीश म्हणे ते नाही दिलं तेच चांगलं केलं, म्हणजे त्याच्यात आहेच काय. आचार्य रजनीश खूप सुंदर म्हणतात की त्या वेदामध्ये असं आहे काय का फालतू माणसाने, ज्याचा बुद्ध्यांक ते सांगतात की 30-35 आहे अशा माणसाने लिहिलेले वेद आहेत, ते देवाभिमानी काही
लिहिले नाहीत. चांगलं झालं की शूद्रांनी आतापर्यंत ते वाचले नाहीत, नाही तर वाचले असते तर फक्त त्याच्यात कर्मकांडाशिवाय दुसरं काहीही दिलेलं नाही. आणि म्हणून इथे की बाबासाहेबांनी ही जी ग्रंथाची संपदा आलेली, परशुरामाचं पात्र एवढ्या विस्ताराने, विश्वामित्राचं पात्र एवढ्या विस्ताराने लिहिण्याचं कारणच काय की हे त्या परिस्थितीचे प्रतिनिधी आहे. परिस्थितीच्या प्रतिनिधी केल्यामुळं आणि त्या प्रतिनिधी आचरणात आल्यामुळं यांनाच काउंटर केलं पाहिजे, यांनाच उघड्यावर आणलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी या परशुरामाच्या पात्रामध्ये काय काय भरलं, त्यांनी मनुस्मृतीने कशी त्याला पुष्टी दिली, हे 3 श्लोकही बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहिलेले आहेत. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यातील हा वर्ग संघर्ष युगानुयुग चालू असला पाहिजे. या वर्ग संघर्षाच्या संदर्भात मनुवृत्ती विचित्र वाटते. मनुस्मृतीमधील पुढील श्लोकाचा विचार करा. बाबासाहेब पुढे लिहितात की मनु एवढा हुशार आहे की यांचा संघर्ष मात्र मनुस्मृतीने इथे थांबवलाय. मनु हुशार आहे, मनुला माहिती आहे की क्षत्रियाचा संघर्ष जर असाच पुढे केला तर ब्राह्मणाला हरवायला हे कमी करणार नाहीत. आणि मग मनु इथे समेट घडवतो. बाबासाहेब ते 3 श्लोक देतात की मनु इथे काय लिहितो. तर मनु म्हणतो की ज्यांना समृद्धी हवे आहे त्यांनी क्षत्रिय, क्षर्प व ब्राह्मण याचे मग ते दुर्बल असले तरी तिरस्कार करू नये. मनु एका श्लोकात काय म्हणतो की साप, क्षत्रिय आणि ब्राह्मण याचा तिरस्कार करू नये. भले ते दुर्बल असले तरी चालतील पण त्याचा तिरस्कार करू नये. म्हणजे कोणाकरता संदेश आहे हा? खालच्या बहुजनाकरता. आणि त्यांना संदेश आहे की तुम्ही दोघं एकत्र व्हा बाबा, नाहीतर मग तुम्ही तुमच्या लढाईत हे शूद्र कधी वर येतील आणि मग पारड वेगळं होईल. म्हणून बाबासाहेबांनी हा श्लोक घेतलेला आहे की तिथे मनु म्हणतो की ब्राह्मण, शूद्र आणि क्षत्रिय आणि साप, म्हणजे सापाचाही तिरस्कार करू नका. दुसऱ्या श्लोकात म्हणतो कारण ह्या तिघाबद्दल जो अनादर दाखवेल त्याचा सर्वनाश होईल, म्हणून सुज्ञ व्यक्तीने त्यांचा तिरस्कार करू नये. आणि जो कोणी याचा तिरस्कार करेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. गर्भित एका अर्थानं ही धमकी आहे की जसा साप विषारी आहे तसा ब्राह्मणही विषारी आहे. तुम्ही मजबूर तो कमजोर म्हणूनही त्याच्या शेपटीवर जर पाय दिला आणि साप चावला तर मात्र माणूस वाचू शकत नाही. एक महाराव नावाचे हे आहेत, म्हणून तो म्हणतात की भूत लागलं तर उतरता येतं पण बामण लागला की उतरता येत नाही. महाराव नावाचे एक चांगले, मला वाटते संभाजी ब्रिगेडचेच कोणीतरी आहेत, ते त्यांचं वाक्य आहे ते की भूत लागलं की उतरता येतं, ते कळतं तरी, पण ब्राह्मण लागला की तो मरेपर्यंत उतरत नाही. आणि त्याच्यावरती मग मात्र मोठं वादन झालेलं होतं. आणि 3रा श्लोक आहे की क्षत्रियांना ब्राह्मणाखेरीज समृद्धी प्राप्त होणार नाही व ब्राह्मणांना क्षत्रिय खेरीज समृद्धी प्राप्त होणार नाही, म्हणून ब्राह्मण क्षत्रियांनी एकत्रित राहिलं पाहिजे. आणि म्हणून हा मनूनी त्या दोघांचे संघटन घडून आणलं. बाबासाहेबाचा हा चॅप्टर आहे की ब्राह्मण विरुद्ध क्षत्रियाचा संघर्ष पहिला चित्रित केला, पण मनूच्या लक्षात आल्यानंतर मग मात्र त्यांनी समीट घडून आणला. म्हणून महात्मा फुलेची सत्यशोधक चळवळ ब्राह्मणांनी आणि इथल्या मराठ्यांनी मोडीत काढली, समेट घडवून आणला. उदाहरण आहे ती याच्यातली, तुमच्या लक्षात नाही येणार. कारण महात्मा फुलेंनी तुम्हाला जो धर्म त्यांनी नाकारला होता, हिंदू धर्म, सत्यशोधक धर्माची स्थापनाही केली होती, परंतु पुढे येणाऱ्या शाहू महाराजापर्यंत तो चालू होता, पण पुढे येणाऱ्या मराठ्यांनी म्हणजे आताच्या क्षत्रियांनी आणि ब्राह्मणांनी मिळून तो सत्यशोधक धर्म लयाला घालवला आणि परत दोघं एकत्र आले. कारण ते काम कोणी केलंय? मनुस्मृतीने केलं. म्हणून आजही महाराष्ट्र असो कुठलाही असो की तुमच्या राजकीय याला आणि आर्थिक याला कधी यश का येऊ देत नाही, तर मनुस्मृतीने त्या दोघांना सांगितलंय, क्षत्रिय आणि ब्राह्मणाला, की तुम्हाला जर समृद्ध राहायचं असेल तर दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आजपर्यंत मात्र ते एकत्र येतात. आमचे महापुरुष सांगून सांगून थकले, अरे बाबा ते 15% आहेत, तुम्ही किती आहेत? 85. पण काही फरक पडत नाही. अर्धे क्षत्रियाच्या वाट्याला, अर्धे ब्राह्मणाच्या वाट्याला. आणि मग आमचे दोघांचेही बहुजन
दोघात वाटल्या जातात. जेव्हा भारताच्या फाळणीचा प्रश्न आला होता, बाबासाहेब जिथून आलेत ना, ह्या अंतर्गत गोष्टी तुम्हाला खूप लोकांना माहिती नाही की खुलना आणि जयसोर इथून बाबासाहेब निवडून आले होते याच्या घटना समितीवरती. ठरलं होतं की जिथे 50% वर हिंदूची संख्या आहे तो भाग इंडियामध्ये राहील, जिथे 50% वर मुसलमानाची संख्या आहे सीमावर्ती भागामध्ये ते पाकिस्तानला जाईल. बाबासाहेबाला निवडून देणाऱ्यामध्ये मुसलमानाचा सहभाग जास्त होता आणि शूद्राचा. तिथे पश्चिम बंगालमध्ये नमो शूद्र नावाची एक जात आहे, ज्याला चांडाळ म्हणतात तिकडे. त्यांनी बाबासाहेबाला निवडून दिलं होतं. जोगेंद्रनाथ मंडल नावाचे तिथले पुढारी होते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे, आणि मुसलमानांनी बाबासाहेबाला निवडून दिलं होतं. महात्मा गांधींनी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेवटच्या क्षणाला जयसोर आणि खुलना 51% हिंदूची संख्या असतानाही तो पाकिस्तानला देऊन टाकला. ही युती होते त्यांची तिथे. म्हणून आणि एका ठिकाणी की जिथे महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये तुमच्याकरता आरक्षण बाबासाहेबांनी जेव्हा लावून धरलं स्वतंत्र मतदारसंघाचं, फाळणीचे विषय जेव्हा निघाले तेव्हा शूद्राचं काय करायचं, तेव्हा दोघांनी सांगितलं की अर्धे मुसलमानांनी वाटून घ्यावे आणि अर्धे ब्राह्मण क्षत्रियांनी वाटून घ्यावे, कारण सेवा करण्याला दोघालाही लागतील ना. हा निवाडा होता. जर बाबासाहेब खरोखर जन्माला आले नसते तर आमचे काय हाल झाले असते तुम्ही कधी विचार करून बघा. अंगावर काटा उभा राहतो. आमच्या पिढ्या ना पिढ्या परत घाण काढण्यातच गेल्या असत्या, कारण हे त्यांचे डाव होते. बाबासाहेब जर त्या आपल्या मध्ये नसते तर आजच्या स्वातंत्र्याची वारी आम्हाला, म्हणून म्हणतात ना की स्वातंत्र्याच्या पिंजऱ्यातून जरूर कबुतराला बाहेर काढा, पण पिंजरा उघडणारी मांजर नसावी. कारण जर पिंजरा उघडणारी मांजर असेल तर कबुतराचे काय हाल होतील. म्हणून आमच्या बंदिस्त पिंजऱ्यातून पिंजरा उघडणारे बाबासाहेब होते. जर ती महात्मा गांधी नावाची मांजर असती तर आमचं काय झालं असतं, कारण तेव्हाही त्यांनी हरिजनाकरता काम करणारी संघटना होत्याच ना. परंतु बाबासाहेब असल्यामुळे आपल्याला हे सगळे, म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीला खूप महत्व आहे. बाबासाहेबाचे ते अनुभवाचे होते आणि म्हणून एक ग्रंथ बाबासाहेबाचे. मी आता मनोरंजन, पण जशाला तसं वाचत गेलो तर तुम्हाला मनोरंजन वाटलं नसतं, कारण हा थिसिस आहे, हा शोध निबंध आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी धावती वर्णनं केलेली आहेत. पण ह्या धावत्या वर्णनाच्या पाठीमागं केवढं काळा इतिहास आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि हा ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्या दिवशी आपल्याला सर्व गोष्टी कळतील. आज ना उद्या आपल्या लोकांच्याही लक्षात येईल की बाबासाहेबांनी आमच्याकरता केवढी मोठी मेहनत केलेली आहे. आणि ती मेहनत काय असतं की प्रॉपर्टी कमावून ठेवणं हे बापाचं काम असतं. आमच्या बापाने आमच्याकरता प्रॉपर्टी कमवून ठेवली. आता ती पोरांनी लायक होऊन सांभाळायची, तिच्यात वाढ करायची का तिला बेवडा पिऊन उद्ध्वस्त करायचं, हे आता आपण ठरवलं पाहिजे. कारण ही इस्टेट आम्हाला बाबासाहेबांनी मिळवून दिलेली आहे. ती कशी संरक्षित करावी त्याच्याकरता आम्हाला प्रोटेक्शन म्हणून ग्रंथही दिलेले आहेत. पण ते आचरणात आणायचे की नाही आणायचे ते आपल्या समाजाने ठरवलं पाहिजे. आणि जर समाज ठरवेल तर मग मात्र तुमच्यात प्रतिक्रांती कधी बोट घालणार नाही, तुमच्यावरती कधीही गुलामी येणार नाही. तुम्हाला बाबासाहेबांनी जी अवजारं दिली त्याचा जर उपयोग केला तर कधीही प्रतिक्रांती तुमच्या घरात शिरकाव करणार नाही. आज आपण ह्या ग्रंथाचं वाचन इथेच थांबूया.